होती वगैरे, जाताना सांगून गेलती असं पण नाही. माझं एवढंच म्हणणं आहे. आणि तिने दुसऱ्या दिवशी त्या दिवशी पण आईला कॉल केला की काकू मी ना निघाली बाहेर, उद्या येईन 12-12:30 वाजता जेवायला येईल म्हणून. तर माझं एवढंच म्हणणं आहे, जर मानसिक छळ करत होता तर मग माझे एवढं सांगून जाती जेवायला येते असं म्हणत होती ना ती. म्हणजे ती असताना एवढी मेंटली डिस्टर्ब होती, तिला असं काही समजतच नव्हतं. म्हणजे मी मागच्या वेळेस आली ना, मी बोलत होती ना तर ती वेगळ्याच विचारात असायची अशी. आणि मला पण असं जाणवलं होतं की ती टेन्शन मध्ये वगैरे. पण त्यांनी असं आम्हाला कधी काय एवढं असताना आम्हाला पण माहित नव्हतं की त्यांचे एवढे बाहेर हे माहिती असतं तर आम्ही पण काहीतरी विचार केला असता ना त्याच्यावर. माझ्या आईवडील खूप साधे आहेत, शेती व्यतिरिक्त म्हणजे त्यांना काय माहिती नाही. त्यांनी मुलीसारखा तिला जीव लावला. ही गोष्ट तुम्ही तिच्या आई वडिलांना विचारा. ते हिथं आल्यानंतर ना देवाला सुद्धा नेलं होतं तिच्या आई वडिलांना. माझ्या आई वडिलांनी राहिले होते, त्यांचा पाहुणचार सुद्धा केला होता. ही गोष्ट लांबची नाही, ह्या महिन्यातलीच आहे. सगळं केलं होतं. मला एवढंच म्हणणं आहे की ज्या वेळेस माझा भाऊ जर तिला मानसिक छळ करत होता तर मग ती आई वडिलांना तर सांगतच, मुलगी म्हटलं ठीक आहे, नाही सांगितलं ती एवढी क्लोजली नसती ना. आणि शेवट म्हणजे लक्ष्मीपूजन दिवसापर्यंत जर एखादी म्हणजे मी मुलगी, मला जर ह्या घरातला मुलगा टॉर्चर करतोय, ती डॉक्टर आहे असं बी नाही, आपल्यापेक्षा ती डॉक्टर आहे, तिला जरा तरी नॉलेज होतं ना, ती कसं काय मग म्हणजे फॅमिली मिक्स झाली काय, तो इग्नोर करत होता तरी का गेली असं फोटो काढलं तसं. जर एखादा मुलगा एका मुलीला जर मानसिक त्रास देतोय, ती मुलगी त्यापासून लांब जाईल का त्या मुलाच्या पाठीमागे जाईल. मला एवढंच विचारायचं सगळ्यांना की मग जर तुम्ही म्हणताय ना मानसिक छळ केला आणि तिने काही लिहून द्या हातावरती, आमच्याकडे प्रूफ आहे, आम्ही सिद्ध करणार आहे माझा भाऊ निर्दोष आहे म्हणून. कारण जर माझ्या भावाने मानसिक छळ केला असता तर ती स्वतःहून आली असती का इथं आणि आम्ही सगळी होतो की बाबा असे फोटो काढले, तसे फोटो काढले असते का म्हणजे आमच्या फॅमिली बरोबर, आमची इन्व्हॉल्व झाली असती का दिवाळी दिवशी. आणि तिने दुसऱ्या दिवशी सकाळी पण खूप टॉर्चर केलं. तर इथून त्याचा फ्रेंड आजारी म्हणून गेला तर तो कंटिन्यू तिला म्हणजे कॉल करत होता. त्याला कॉल करत होता. तो म्हणाला तुम्ही मला एवढे कॉल करताय, मी गाडी चालवते, तुम्ही मला खूप म्हणजे ती म्हणली तुम्हाला माझी काळजीच नाही, मी माझे एवढे प्रॉब्लेम सांगते. तो तिला एवढं सुद्धा म्हणाला की मॅडम तुमचे प्रॉब्लेम आहे ठीक आहे, मी आता बाहेर आहे, आपण घरी आलो ना आई नाना आपण म्हणून तुमचं जे टेन्शन आहे ते सांगा. नाही मग ती असं खूप मेंटली टॉर्चर करायची, सारखे कॉल करत होती. एवढी डिटेल आता माहित नाही मला, पण ते सगळे आम्ही दिलेले, ते तुम्हाला माहिती होईल नंतर ना. एक दुसरा एक विषय की प्रशांतजी काल स्वतःहून हजर झाले, कसं काय विषय काय ते मी नाही सांगू शकत कारण मी आता तो स्वतःहून आलाय. तो माझ्या भावाने सांगितलं, कारण मी नव्हते ना काल, मी माझ्या घरी, माझं घर आहे, तर तो माझ्या भावाने सांगितलं. तो भाऊ होता, तो इथून गेला आहे ते बरोबर.